श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण जे आहे तर ते आलेले आहेत. 2 मार्च रोजी सायंकाळी होळीचा सण साजरा करून 3 मार्चला धुलिवंदन आहे. तर या धुलिवंदनच्या दिवशी हे खग्रास चंद्रग्रहण आलेले आहेत आणि हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या खग्रास चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहेत. त्यामध्ये गर्भवती स्त्रियांसाठी हे ग्रहण खूप महत्त्वाचं असणार आहे. मग गर्भवती स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध, म्हातारी व्यक्ती यांनी कोणते नियम पाळायचे आहेत, ग्रहण आपल्याला कधीपासून पाळायचं आहे, तसेच वेद आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत, ग्रहण काळामध्ये काय करावे आणि काय करू नये, ग्रहण कोणत्या वेळेत दिसणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मंगळवारी 3 मार्च 2026ला हे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे दिसणार आहे. त्याबरोबरच हे ग्रहण भारताव्यतिरिक्त संपूर्ण अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम या राज्यातसुद्धा स्पष्टपणे हे चंद्रग्रहण दिसणार आहे. तसेच कोलकाता, गुवाहाटी, इटानगर, आयझोल या शहरातसुद्धा या ग्रहणाचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय. तर पहा, चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो. त्यामुळे पृथ्वीवरच जे वातावरण असतं तर ते थोडंसं दूषित म्हणजेच नकारात्मक होत असतं. त्यामध्ये थोडासा बदल होत असतो. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग जो आहे तर तो वाढत असतो आणि हा संसर्ग आपल्यालासुद्धा होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला या ग्रहणादरम्यान काही काळजी ही घ्यावी लागते. आणि त्यामुळेच या ग्रहण काळामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार जेवणसुद्धा निषिद्ध सांगितलं आहे. म्हणजेच जेवण करणंसुद्धा टाळलं जातं. कारण या ग्रहणाच्या काळामध्ये विषाणूंचा संसर्ग जो असतो तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि ते अन्नाद्वारे आपल्या पोटामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि ते पोटामध्ये जाऊ नये त्यामुळे शक्यतो ग्रहणादरम्यान जेवण करणं टाळलं जातं. आता हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे वेदाचे नियम हे आपल्याला सर्वांनाच पाळायचे आहेत. नियम अगदी साधे सोपे आहेत. त्यामुळे जास्त घाबरून तुम्हाला जायचं नाही. आता पहा, बऱ्याच लोकांचा या गोष्टीवरती विश्वास नसतो. जर तुमचाही या गोष्टींवरती विश्वास नसेल तर तुम्ही हे नियम नाही पाळले तरीही चालेल. परंतु तुमचा या गोष्टींवरती विश्वास असेल तर तुम्हाला मी जे काही नियम सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचेच आहे. 3 मार्च हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी ही खगोलीय घटना घडत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत गेल्यावर त्याचा काही भाग ब्लड मूनचा लालसर दृश्य दिसते. तर दृक पंचांगानुसार 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपणार आहे. म्हणजेच ग्रहणाचा जो एकूण कालावधी आहे तर तो 3 तास 45 मिनिटे एवढा असणार आहे, ज्याला ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणतात. आता ग्रहण स्पर्श ते ग्रहण मोक्ष आता आपल्याला
सर्वसामान्य व्यक्तीला वेदाचे नियम सकाळी 11 वाजल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच ग्रहण संपेपर्यंत पाळायचं आहे. आता काय नियम पाळायचे आहेत तर पहा, वेद काळामध्ये शक्यतो जेवण करू नये. दुपारचे जेवण आपल्याला सकाळी 11 वाजेपर्यंतच करून घ्यायचे आहेत. वेद काळामध्ये तुम्ही पाणी पिले तरीही चालेल. मलमूत्र विसर्जन म्हणजे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या आपण करू शकतो. फक्त ग्रहण सुरू होण्या अगोदर जे पाणी तुम्ही पिणार आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र हे टाकून ठेवायचं आहे. तसेच वेद काळामध्ये तुम्ही झोपले तरीही चालेल. आपण जी काही रोजची कामे करत असतो तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. जप करू शकता, देवपूजा करू शकता, स्नान करू शकता किंवा जी काही तुमची ऑफिसची कामं आहेत तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. ब्रह्मचर्याचे पालन करावे. पण ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे दुपारी 2:50 ते सायंकाळी 6:47 हा जो कालावधी असणार आहे ज्याला पुण्यकाळ म्हणतात, तर हा ग्रहणाचा मुख्य काळ असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी जो वेदाचा जो काळ आहे तर तो वेगळा सांगितला आहे. त्यांनी वेदाचे नियम 3 मार्चला दुपारी 2:57 ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच 6:47 मी काही नियम सांगणार आहे तर ते पाळायचे आहेत. तर गर्भवती स्त्रियांनी 3 वाजल्यानंतरनं संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत या काळामध्ये जेवण करू नका. पाणी पिलं तरी चालेल. नैसर्गिक क्रिया ज्या आहेत तर त्या तुम्ही करू शकता, जसे की मलमूत्र विसर्जन वगैरे ते तुम्ही करू शकता. लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल यांनी सुद्धा दुपारी 3पर्यंतच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे. एकदा की ग्रहण लागले की ग्रहण संपेपर्यंत 3.5 तासाचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये शक्यतो तुम्हाला जेवण करायचं नाही. पाणी तुम्ही पिऊ शकता. पाणी पिताने फक्त ग्रहण लागण्याच्या अगोदरच तुम्हाला जे पाणी तुम्ही पिणार आहे त्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आता आजारी व्यक्ती असेल तर ते गोळ्या औषधं जे आहेत तर ते घेऊ शकतात. तसेच गर्भवती महिला किंवा लहान मुलं, आजारी व्यक्ती किंवा जे वयोवृद्ध व्यक्ती असतात तर यांनी वेद जे आहेत तर ती वेद पाळण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच जो ग्रहणाचा मुख्य काळ आहे तर तो तुम्हाला पाळायचा आहे. आता या 3 मार्चला जे चंद्रग्रहण आहे तर ते सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. म्हणजे 6 वाजल्यापासूनच वेद लागणार आहेत. ग्रहणाच्या 9 तास अगोदर वेद लागत असतात तर ते सकाळी 9 वाजल्यापासूनच लागणार आहेत. आणि म्हणून गर्भवती महिलांनी एक गोष्टीची काळजी आहे तर ती तुम्हाला घ्यायचीच आहे. तर या 3 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्यतो सुईने कपडे शिवायचे नाही, भाजी चिरायची नाही किंवा काही पण तुम्हाला मोडायचं नाही. म्हणजे बघा, एखादं लाकूड वगैरे आपल्या हातात असेल तर आपण सहज ते मोडत असतो किंवा एखादी काकडी असेल तर तीसुद्धा आपण तोडत असतो. तशा तोडण्या मोडण्याच्या ज्या गोष्टी आहे ना त्या तुम्ही दिवसभरामध्ये करूच नका. बऱ्याच स्त्रियांना बसल्यानंतर ना आपल्या हाताची बोटं मोडण्याची सवय असते तर ती बोटंसुद्धा तुम्ही या दिवशी मोडू नका. किंवा कोणतीही भाजी तुम्ही चिरू नका, कापू नका. भाजी शिजवली तर चालेल परंतु भाजी चिरायची नाही किंवा कापायची नाही. ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. परंतु शक्य झाले तर सकाळपासूनच तुम्ही हे जे नियम मी सांगितले तर त्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा. ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंच्या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. देवाचं नामस्मरण किंवा देवाची पूजासुद्धा तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला दुपारी 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत झोपायचं नाही. गर्भवती स्त्रियांनी ज्यांना ग्रहण पाळायचं आहे त्यांना अगदीच कंटाळवाणी होत असेल, कंटाळा आला असेल तर तुम्ही TV वगैरे पाहू शकता किंवा घरातल्या घरात तुम्ही फिरू शकता. एखाद्या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता.
या ग्रहण काळामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. देवासमोर बसून होईल तेवढं मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळामध्ये आपण जी काही सेवा, उपासना, मंत्र जप करत असतो तर ते सिद्ध होत असतात आणि त्यामुळे सिद्ध झालेले मंत्र त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम मिळतात. त्यामुळे शक्य होईल तेवढे ग्रहण काळामध्ये आपल्याला सेवा करायची आहेत. आता ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. घरातील लहान मुलं असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा गर्भवती स्त्रिया असेल तर यांनी 7 वाजल्यानंतर सायंकाळी स्नान जे आहे तर ते नक्की करायचं आहे. तसेच ग्रहण सुरू होण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही दूध असेल, पाणी असेल किंवा काही अन्नपदार्थ तुम्ही बनवले असतील तर त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे. तसेच उघड्या डोळ्यांनी ग्रहण हे बघू नका. गच्चीवरती किंवा टेरेसवरती झोपणे, ग्रहण काळामध्ये बाहेर फिरणे असे प्रकार शक्यतो या दिवशी करू नका. तसेच गर्भवती स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी या दिवशी चंद्रग्रहण अजिबात पाहायचं नाही. तसेच बाहेरचा प्रकाश जो आहे तर तो आपल्यावरती पडणार नाही. त्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्या ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला बंद करून घ्यायच्या आहेत. तसेच या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे तर वृषभ रास, सिंह रास, धनु रास या राशींसाठी हे चंद्रग्रहण फलदायी असणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.